अनेक आरोप मात्र या ठिकाणी होत आहेत. गटबाजीचे मोठ्या प्रमाणात आरोप होत आहेत, त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अजितदादा स्वतः हे सगळं बोलत आहेत. एकीकडे युतीमध्ये, महाराष्ट्रात युतीत, देशात युतीत आणि इथे अशा पद्धतीने बोलणं. ज्यावेळेस निवडणूक येतात तेव्हा आरोप प्रत्यारोप होतच राहणार आहे, पण या सगळ्या आरोपांचं आमचं उत्तर विकासात नसणार आहे. आणि समजा भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात आला तर हा एक इतिहास होणार आहे आणि तो तुमच्या काळात होणार आहे. तुमचा नारा काय असणार? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय किंवा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण ह्या महापालिकेमध्ये अजित पवारांची काही काळ सत्ता होती. ती सत्ता भारतीय जनता पक्षाने उलथून लावली आणि त्यानंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि ह्या ठिकाणी त्यांनी अनेक सभा घेत आव्हानं जी आहेत ती द्यायला सुरुवात केली. ह्या संपूर्ण परिस्थितीबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे आहेत व ते सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये उभे आहेत. एकंदरीत संपूर्ण शहराची जबाबदारी आणि आपल्या प्रभागाची जबाबदारी ह्या दोन्ही कशा पद्धतीने ते सांभाळणार हेच बघणं आता सगळ्यात औत्सुक्याचं आहे. कारण अतिशय तरुण असा एक चेहरा आहे आणि ह्या चेहऱ्याकडं संपूर्ण शहर बघतंय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बापू काय सांगाल, काय आव्हानं आहेत सध्या? आव्हान असं वाटत नाहीये, कारण सातत्यानं भारतीय जनता पार्टी काम करते. या पिंपरी चिंचवड शहराचे 4 आमदार चांगल्या जनतेच्या मनामधले जे प्रश्न आहेत त्या दृष्टीनंपणे भरभक्कमपणे मांडतात, प्रश्न सोडवतात. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, येथील जनतेचा पूर्ण देवेंद्र भाऊंवर विश्वास आहे. त्यामुळे जे जे प्रश्न स्टेट लेवलचे असतील, महानगरपालिकेच्या लेवलचे असतील ते 100% सोडवण्याचा प्रयत्न हे 4 आमदार असतील आणि भारतीय जनता पार्टी असेल. त्यामुळं असं आव्हान कुठलं वाटत नाही, कारण आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी सगळ्यात जास्त इच्छुकांची संख्या ही भारतीय जनता पार्टीकडे होती. आजही ताकदीचे उमेदवार आमच्या प्रत्येक प्रभागात. असं असताना भारतीय जनता पक्षामध्ये 22 जणांना घ्यावं लागलं का बरं? नाही, त्यांची स्वतःहून यायची इच्छा होती. मागच्या वेळची आमची 77 आणि बाकीचे 5 अशी 82ची आमची हे होती, संख्या होती. आणि मला वाटतं काही लोकांची मानसिकता ही भारतीय जनता पार्टीबरोबर यायची होती, विचारधारेवर यायची होती, म्हणून ते 22 जण आलेले आहेत. असं तर नव्हतं की तिथं त्या प्रभागामध्ये तुल्यबळ उमेदवार नव्हते अशी स्थिती होती? नाही, प्रत्येक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार आहेत. तिथं भारतीय जनता पार्टीचा पॉकेट वोट आहे, तिथे सगळे आमचे उमेदवार आहेत. त्यामुळं असं म्हणता येत नाही, पण कधी कधी राजकीय गणित असतात, त्यामुळं कुठंतरी बेरजेचं राजकारण करायचं असतं म्हणून ही काही मंडळी याच्याबरोबर घेतली. एकंदरीत जर बघितलं तर अजित पवारांनी तर ठिय्या मांडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्यांनी एक दिवस पुण्यात आणि एक दिवस पिंपरी चिंचवडला देण्याचं ठरवलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका असताना दादांनी ही निवडणूक अतिशय महत्वाची केली. काय सांगा? दादा खरं तर मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. पण भारतीय जनता पार्टी म्हणून एक अध्यक्ष या नात्यानं मला जसा आम्ही संकल्प केला आहे की आपली बार 100 पार, या दृष्टिकोनातून आम्ही तर खरं तर या पण तुमचे निवडणूक प्रचार प्रमुख ते 125 म्हणाले. खरं तर आपली बार 100 पारचा नारा आहे. ज्या प्रभागातल्या उमेदवारांचा खरं तर तिथं प्रवेश झाला म्हणून त्यांनी आपली बार 125चा नारा आमच्या निवडणूक प्रमुखांनी दिलेला आहे. आदरणीय शंकरशेठ जगताप असतील, चांगल्या प्रकारे निवडणूक ते हँडल करत आहेत आणि ते त्या पद्धतीने जे बोलत आहेत त्याच्यामध्ये खरं तर एक मानसिकता तयार करायची असते प्रत्येकाची. ज्यावेळेस एक सेनापती बोलत असतो त्यावेळेस प्रत्येकाला स्फुरण येतं, म्हणून त्या पद्धतीने ते बोललेले आहेत. पण 100 पार निश्चित आम्ही यावेळेस. बापू, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काम चांगलं झालं असं तुम्ही सांगताय महापालिकेच्या माध्यमातून, पण अनेक आरोप मात्र ह्या ठिकाणी होत आहेत. गटबाजीचे मोठ्या प्रमाणात आरोप होत आहेत, त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अजितदादा स्वतः हे सगळं बोलत आहेत. एकीकडे युतीमध्ये, महाराष्ट्रात युतीत, देशात युतीत आणि इथे अशा पद्धतीने बोलणं म्हणजे एक दादा मोठे नेते आहेत बरोबर आहे, पण काही त्यांचा एक अजेंडा ठरला होता वरिष्ठ लोकांचा. असं असताना मोठ्या प्रमाणात टीका होते. काय सांगा? 2017 महानगरपालिकेची सत्ता स्वर्गीय लक्ष्मण जगताप असतील, महेशदादा लांडगे असतील, त्यावेळेचे नेते, त्यांच्या कार्यकाळात ही सत्ता आली. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वात खरं तर त्यावेळेची सत्ता जी आली ती 77 नगरसेवक आणि 5 अपक्ष 82ची सत्ता आली. याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर 2च वर्षाचा खरं तर कार्यकाल त्या नगरसेवकांच्या बॉडीला मिळाला. आपण पाहिलं की कोविड सारखी सिच्युएशन हँडल करायची होती. 2 वर्ष संपूर्ण जग हे खरं तर घरामध्ये बसलं होतं आणि त्या कार्यकालामध्ये मेडिकल फॅसिलिटी असेल, लोकांचे जीव वाचवायचे होते. अतिरिक्त जो फंडिंग आहे, जे बजेट आहे ते खरं तर ह्या सगळ्या प्रक्रियेवरती गेलं. त्यावेळेची जर तुम्ही बॅक जाऊन सिच्युएशन पाहिली तर प्रत्येकजण म्हणतो की त्यावेळेस काय केलं, तर हे महत्त्वाचे मुद्दे होते. त्यावेळेस मेडिकल फॅसिलिटी खूप महत्त्वाची होती. आपण हे पाहत असताना की
बॅक जाऊन जर पाहिलं तर याच्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि मेडिकल फॅसिलिटी. तर पहिलं प्राधान्य आपण मेडिकल फॅसिलिटी दिल्यामुळे तो कार्यकाल 2022पर्यंत जास्त करता आला. त्यानंतर प्रशासन चालू झालं. प्रशासनाच्या काळामध्ये तुम्हाला माहिती मधल्या काळात सत्ता कोणाकडे होती, प्रसत्ता कोणाकडे आली. त्यामुळे हे सगळं घडत राहतं. खरं तर ज्यावेळेस निवडणूक येतात तेव्हा आरोप प्रत्यारोप होतच राहणार आहे. पण या सगळ्या आरोपांचं आमचं उत्तर विकासातून असणार आहे. बरं, अजून एक प्रश्न आपल्या प्रभागाबद्दल. आपला प्रभाग जर बघितला तर पिंपरी चिंचवडमधला एक सगळ्यात स्मार्ट प्रभाग आहे. म्हणजे स्मार्ट सिटीचे सगळ्यात जास्ती कामं याच प्रभागात झालेली आहेत आणि ह्या ठिकाणी सगळेच काटे आहेत. म्हणजे गिरदोबी काटे आणि आयतोबी काटे. काय सांगाल? असं नाही आहे. हां, इथे जनता खूप हुशार आहे. जनतेला माहिती आहेत का कामं कोणी केली आहेत, सगळं माहिती असतं जनतेला. 2012 ते 2022च्या कार्यकालामध्ये सगळ्यात जास्त फंडिंग आणायचं काम आम्ही स्वतः केलेलं आहे तिथे. आज तुम्ही पाहिले पिंपरी सौदागरचं नाव लिनियर अर्बन गार्डन, शिवछत्रपती लिनियर अर्बन गार्डनपासून असे अनेक प्रोजेक्ट या शहरामध्ये, या पिंपरी सौदा प्रभागामध्ये आणण्याचं काम खरं तर आम्ही केलं आहे. ओके. त्या जीवावरती तुम्हाला सांगतो की नंबर 1 पिंपरी सौदागर आज पिंपरी शहरामध्ये आहे. येथील उच्चभ्रू सोसायटीने पाहिले असेल, लोकांना ज्या बेसिक ॲम्युनिटी द्यायच्यात ह्या द्यायचं काम आम्ही केलं आहे. त्यामुळं भविष्यातही पिंपरी सौदागर नंबर 1 असेल, स्मार्ट असेल, सिग्नल फ्री असेल, चांगलं मुबलक पाणी असेल, या सगळ्या गोष्टींच्या सुविधा आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर तुम्ही सांगितलं की राजकारणामध्ये काटे आणि गिरेबी तो काटे यावर चुनके आहे तुम्ही काटे असं नाही आहे. येथील जनतेमध्ये सगळे संमिश्र आम्ही लोक आहोत बरोबर. त्यामुळं खरं तर जनता ठरवेल ते जागेवरती आहे. अच्छा, आरोपाला तुम्ही, त्यांच्या आरोपाला उत्तर देणं तुम्ही इतकं महत्त्वाचं समजत नाही, विकासातून उत्तर देत आहे. तुमचा नारा काय असणार एक शहराध्यक्ष? कारण ज्यावेळेस या निवडणुकीचा निकाल लागेल आणि समजा भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात आला तर हा एक इतिहास होणार आहे आणि तो तुमच्या काळात होणार आहे. तुमचा नारा काय असणार? माझा नारा असेल की भारतीय जनता पार्टी वाढली पाहिजे. म्हणून या दृष्टिकोनातून खरं तर मी गेले 6 महिन्यापासून जेव्हापासून अध्यक्ष तेव्हाच काम करतोय. माझ्या अगोदरचे अध्यक्ष शंकर शेठ जगताप असतील, महेशदादा असतील, यांनी पक्षवाढीसाठी खूप प्रयत्न केले. आज तुम्ही पाहिले की भारतीय जनता पार्टीचं मूळ हे या शहरामध्ये रुजवण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. त्याच पद्धतीने मला आनंद होईल की माझ्या कार्यकालामध्ये सत्ता आली. आमदार शंकरशेठ जगताप असतील, आमदार महेशदादा असतील, आमदार अमितजी बोरके असतील, आमदार उमाताई कापडे असतील, या सगळ्यांच्याच कार्यकालामध्ये सत्तानंतर एक चांगलं या शहराचं नाव लौकिक या महाराष्ट्रात होणार आहे. आणि कुठेतरी शाबासकीची थाप या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे. एक अध्यक्ष म्हणून तुम्हाला एक प्रश्न आहे. 850 इच्छुक होते, मोठ्या प्रमाणात लोक नाराज झालेत. डॅमेज कंट्रोल कसं केलं? हे पहा, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा संघटनेला मानणारा कार्यकर्ता आहे. त्याच्या दृष्टीने राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि मग स्वतः या उक्तीप्रमाणेच तो वागत असतो. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करणं मला असं साधं सोपं झालं. कारण आम्ही पहिले सांगितलं की ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला करणं भाग आहे. त्याप्रमाणे 90% प्रमाणे तरी आम्ही सगळ्या बंड शमवलेले आहे आणि ते आज उतरून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं काम करत आहे. अध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वांना आता नेतृत्व तुमच्या अंडर काम करतात. शहरासाठी काय प्लॅन असणार, विजन? तेव्हा शहर तुम्ही एक तर पाहिले, शहर छोट्या छोट्या गावचं शहर आज या शहराच्या मेट्रो शहराकडे वाटचाल आहे. सगळ्यात पहिलं काम पार्लमेंट तर पालिका जर एक गव्हर्नमेंट आलं तर सगळ्यात पहिलं काम आपली मेट्रो सिटीचं जाळ वाढवणं, सेकंड रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करणे, नंतर या शहरासाठी लागणारा अतिरिक्त पाण्याचा साठा जो फ्युचरमधले 20 वर्ष डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने शहराचा विकास होतो आहे त्याचं प्लॅनिंग करणं, नंतर आरोग्य सेवा आणि एज्युकेशन सिस्टीम, अशा सगळ्या 5 तंत्रावरती आपल्याला काम करावं लागेल तर शहर चांगलं होईल. काय मतदाराला आव्हान करा आमच्या माध्यमातून? नक्कीच मी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो की ह्यावेळेस आपण पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला साथ द्या. निश्चित भारतीय जनता पार्टी ही तुमच्या मनातले जेवढे प्रश्न असतील ते सोडवल्याशिवाय राहणार नाही. आपण आता स्मार्ट प्रभागात आहोत. पिंपरी सौदागर ज्या ठिकाणी शत्रुघ्न बापू काटे शहराचे अध्यक्ष तसेच या परिसरातून आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांनी केलेल्या कामाचा आढावा आपण परत घेणारच आहोत. पण एकंदरीत त्यांनी आत्ता तरी 100 पारचा नारा दिलेला आहे आणि विकास हेच ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. काय होतंय ते 16 तारखेला समजेलच. पण त्यांचा आत्मविश्वास बघता भारतीय जनता पक्ष परत सत्तेवर येईल असं म्हणायला आत्ता तरी हरकत नाही. सचिन चपळगावकर, सिविक मिरर, पिंपरी चिंचवड.